नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो. मी तुम्हाला माझी भक्ती कशी आहे, माझं आणि बाबाचं नातं कसं आहे ते मी तुम्हाला सांगते. आणि त्याविषयी मी एक छोटीशी कविता बनवली आहे, म्हणजे माझ्या भक्तीवर, आणि ती मी तुम्हाला ऐकवते. माझी कविता पण ऐकवते आणि मी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला आता काय सांगू. एक क्षणभरसुद्धा मी दिवसातून महाराजांना विसरत नाही. म्हणजे माझ्या शब्दात ते असतात. कोणी आलं तरी मी महाराजांबद्दल त्यांना सांगत राहते. कोणी ऐको ना ऐको मी बाबांबद्दल त्यांना सांगत राहते. म्हणजे समोरचं बोर होत असेल याचं पण भान मला राहत नाही. महाराजांचे अनुभव सांगते, महाराजांविषयी सांगते. आणि मी एकटी जरी घरात असले ना तरी मी महाराजांना बोलत असते, त्यांचेच विचार करत असते. आणि सारखे माझ्या डोळे जरी बंद केले तरी मी तुम्हाला सांगते, मला माझ्या महाराजांचा चेहरा, महाराजांची ही जी मूर्ती आहे ती डोळ्यासमोर दिसतं. कधी सगुण रूपात माझ्या डोळ्यासमोर दिसतात. मी बाबाला बोलते आणि बाबा पण मला प्रत्येक वेळेस म्हणजे त्यांच्या याच्याहून ते मला असे संकेत देत असतात. आता ही जी मूर्ती हे तर साक्षात गजानन महाराज माझ्या घरी आलेले आहेत. त्याबद्दल मी तुम्हाला काय सांगू. हे पूर्ण मला, मी काय सांगू, ते मला बोलतात, मला मार्गदर्शन करतात. आणि असं मला कायम जाणवतं की ते माझ्यासोबत आहेत. आणि माझी अशी भक्ती आहे. आणि मी एक मिनिट पण त्यांना विसरत नाही. स्वप्नात ते असतात, शब्दात ते असतात, हृदयात ते तर आहेतच, बोलण्यात ते आहेत. शब्दात मी चांगलं जरी झालं तरी माझ्या बाबांनी केलं, बरोबर डोळ्यात असे अश्रू येतात, डोळ्यासमोर महाराज दिसतात. आणि वाईट जरी झालं की याच्यातून माझे बाबा माझं काहीतरी खूप चांगलं करणार असणार, त्यामुळं माझं असं झालं, हा विश्वास असतो. आणि हे असं मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी एक क्षणभरसुद्धा बाबाला विसरत नाही. आणि तुम्हाला मी सांगते, महाराज मला बोलतात. मी म्हणजे इतकी एकरूपता होते, मी जरी अशी त्यांची पूजा जरी करायला लागले, इतकी एकरूपता होते की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि माझा एक अनुभव आहे पहा. प्रगट दिनाच्या वेळेस मी तुम्हाला माझा तो पक्षाचा अनुभव सांगितलेला आहे. आणि त्यात मी सांगितलेलं आहे की मी दुसऱ्या देवांचं इतकं याने करू शकत होते, पण गजानन महाराजांचं माझ्याच्याने होत नाही. आणि मी तेव्हा खरंच खूप परेशान होते, कारण मी अंधश्रद्धा मानत नाही, मी फक्त महाराजांना मानते. आणि तशा गोष्टीवर माझा भरोसा नाही. आणि मला खरंच खूप वेगळ्या गोष्टी वाटायच्या पहिले माझ्यासोबत तसं घडायचं तेव्हा. कारण मी पोथी वाचायला बसले की मी तुम्हाला सांगितलं ना, मला काही दिसत नव्हतं, मी वाचू शकत नव्हते. असं माझ्या अंगाला असा कंप येत होता आणि असं हात वगैरे आपोआप हालत होते. माझं लक्षच याच्यात राहत नव्हतं. तेव्हा मी खूप परेशान झाले होते आणि मी वेगळंच काहीतरी समजत होते. खरं तर मी अशा गोष्टीवर विश्वास नाहीच आहे माझा, पण मला असं वाटत होतं की हे काय होतं. आणि दुसऱ्या देवाचं मी खूप खुशीनं करत होते, म्हणजे करत होते, माझ्याकडून होत होतं, पण बाबाचं मी काहीच करू शकत नव्हते. फक्त त्यांना बोलत होते, त्यांचा जप हे करत होता. आणि स्वप्नात तर बाबा मला येत होते, सगळ्या गोष्टी घडत होत्या, अनुभव येत होते, पण मी बाबांचं पारायण वगैरे काहीच करू शकत नव्हते. आणि मग मी खूप परेशान झाले होते त्यावेळेस. मी एका गुरुजींना दाखवलं की, तर ते म्हणे की ज्या वेळेस आपलं ही दैवी शक्ती आहे, हे असं दुसरं काही नाही आहे, ही दैवी शक्ती आहे. म्हणजे इतकं मनाने मी एकरूप होते की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आता एका याच्यात मी तुम्हाला सांगितलं, बाबा मला बोलले, आवाज आला, म्हणजे माझी एकरूपताच तेवढी होती की मला कशाचंच भान राहत नाही. मी फक्त समोर मला बाबा दिसतात आणि मी पूर्ण त्यांच्या भक्तीत स्वतःला हे करून देते. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की ते एक हे तयार होतं, देवाचं कवच आपल्या भोवती तयार होतं. आणि ते आपल्याला सहन होत नाही. म्हणजे एवढी त्या याच्यात ते काय व्हायब्रेशन, एवढं पॉवर असतं त्याच्यात, ते आपल्याला सहन होत नाही. म्हणून अशा गोष्टी घडतात आणि तुम्ही घाबरून जाऊ नका. ही दैवी शक्ती आहे, तुमच्या पाठीशी आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि अजूनही तुम्हाला मी सांगते, अजून पण मी गजानन महाराजांचं पारायण वगैरे, मी दुसरीकडे कुठे सामूहिक पारायण वगैरे असेल तिथं मी जाऊन करते, तिथं माझ्याच्याने होतं, पण घरी होत नाही. कारण माझी इतकी एकाग्रता वाढते घरी जेव्हा मी करते, इतकं एकरूप होतं की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि त्यामुळं मग ते कवच माझ्या भोवती तयार होतं.
अशी भक्ती आहे, एक क्षणभर सुद्धा मी महाराजाला विसरत नाही. आणि हेच काय म्हणजे मी तुम्हाला खोटं वाटेल की मी जरी काही माझं दुःखत जरी असलं ना, मी कधी गोळी पण मी घेत नाही. मी फक्त महाराजासमोर 2 मिनिट बसते आणि मलाच आठवत नाही अरे आपलं काय दुखत होतं. असं इतकं महाराजांशी माझं असं नातं आहे. म्हणजे मला महाराजांशिवाय दुसरं काही दिसतच नाही. कुठं जरी बाबाचं नाव कोणत्या गाडीवर जरी दिसलं तरी त्या व्यक्तीबद्दल मला एक वेगळंच हे वाटतं. कोणी गजानन महाराजाचं भक्त असेल तर त्यांच्याबद्दल एक वेगळी आपुलकी, एक वेगळी असं एक रिस्पेक्ट, एक हे असं आदर वाटतो. अशी माझी भक्ती आहे. आता याच्या पुढे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. आता मी एक कविता बनवलेली आहे, ती मी तुम्हाला ऐकून दाखवते. कारण आता मी काय सांगू तुम्हाला, या कवितेत जरी मी जी माझी भक्ती आहे या शब्दात पण माझ्याच्याने सांगणं होत नाही आहे. आणि मी जी काही आहे, जे काही म्हणजे माझ्यासोबत सगळ्यात चांगल्या वाईट सगळ्या काही गोष्टी होत्या ते फक्त माझे बाबा असतात. आणि मला विश्वास आहे, विश्वास तर खूप आहे. मला खरंच न कालची चिंता होती, न आजची आहे, न उद्याची आहे, न पुढची. मला कुठल्याच गोष्टीची चिंता नाही आहे. कारण माझे बाबा एवढी मोठी ब्रह्मांड नायक माझ्यासोबत आहेत. तर माझी कविता मी ऐकवते. भक्ती काय असते रे नारायणा, मनात तूच, गप्पात तूच, झोपले तर स्वप्नात सुद्धा तूच तू गजानना. तुझे हे सावळे रूप नित्य दिसू दे माझ्या लोचना. हेच मागते मी रोज माझ्या मना. तू माझ्या पाठीशी आहेस म्हणून अर्थ माझ्या जीवना. तू माझ्या सोबत नसता तर ही भावनाच माझ्यासाठी यातना. आता करते हात जोडून तुला प्रार्थना. मला नाही जगायचे तुझ्या भक्तीविना. मी माझे सारे आयुष्य वाहिले तुझ्या चरणा. तुझे हे सगुण रूप दिसू दे शेगावीच्या राना. हात जोडून करते तुला एकच याचना. तुझी भक्ती हीच माझ्यासाठी ठरते ऊर्जा. एकदा तरी सगुण रूपात दर्शन दे ना बाबा. परत एकदा गजानना. गणगण गणात बोते. आणि हे मी तुम्हाला थोडी म्हणजे खूप फास्ट वाचून दाखवली कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. त्यामुळे गणगण गणात बोते. गजानन महाराज की जय.